नमस्कार. रोखोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले त्याला आता 25 वर्ष झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने बदल घडतात. चीननं युआनचं अवमूल्यन केलं आणि त्यामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. आज शेअर बाजाराचा सेन्सेक्स 290 अंशांनी वर जात थोडासा स्थिरावला असला तरी कालचा सोमवार हा ब्लॅक मंडे म्हणून शेअर बाजाराच्या इतिहासात ओळखला गेला. काल शेअर बाजार 1624 अंशांनी गडगडला आणि एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले. याचा फटका अर्थात जसा विजय मल्ल्या, मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना बसला तसाच तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना देखील बसलेला आहे. खनिज तेलाच्या किमती जशा वाढत होत्या तेव्हा पेट्रोलचे भाव वाढत होते हे सर्वसामान्यांना कळत होतं. पण आता खनिज तेलाच्या किमती कमी होत आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला का बरं होताना दिसत नाहीये. रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत होत आहे. सध्या एका डॉलरची किंमत 66.70 इतकी आहे. दरवर्षी सरासरी भारतातून 2 लाख विद्यार्थी परदेशी शिकायला जातात. त्यातले साधारणतः 1 लाख अमेरिकेलाच जातात. रुपयाचं अवमूल्यन झालं ना आता त्यांचं शिक्षण देखील महागणार आहे आणि भारतातून दरवर्षी 1.5 ते 2 कोटी पर्यटक परदेशी जातात. त्यांचा प्रवास देखील परदेशाचा महाग होणार आहे. तर दुसरीकडे पावसानं दडी मारली आहे. भारतात दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल अशी भीती होती आणि ती खरी ठरली आहे. मराठवाड्यात तर सरासरीच्या 60% पाऊस झाल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात सरासरीच्या 13% कमी पाऊस झालाय. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं. पाऊस पडला नाही तर ही दुबार पेरणी देखील वाया जाणार आहे. एकीकडे शेतकरी संकटात तर दुसरीकडे कांदा महागल्यानं सर्वसामान्य माणूस रडकून दिला आलाय. हे सगळं सुरू असताना सोन्याच्या भावात देखील चढउतार सुरू आहे. एकीकडे दोलायमान झालेली जागतिक अर्थव्यवस्था, कमी पडलेला पाऊस, कांद्याचे, तूर डाळीचे भडकलेले भाव, वाढलेली महागाई या सगळ्या आर्थिक संकटातून भारत देश कशी वाटचाल करणार आहे. गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं, उद्योजकांनी कसा मार्ग काढायचा आणि जागतिकीकरण 1990ला झालं तेव्हाची जी जन्माला आलेली पिढी आहे जी आज कमावती झालेली आहे ही पिढी या सगळ्याकडे कसं बघते, आयुष्याकडे बघायची त्यांची नेमकी नजर काय आहे. आर्थिक संकटाच्या काळात नरेंद्र मोदींनी काय करायला हवं किंवा जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी काय करायला हवं यापेक्षा आपण काय करायला हवं हे पाहण्यातच या नव्या पिढीला जास्त रस आहे आणि त्याचीच आज मला चर्चा करायची आहे. सध्याच्या आर्थिक संकटांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा, त्यातून पुढे जाण्याची संधी कशात आहे, सध्याच्या आर्थिक संकटातून आपल्याला काय शिकता येईल, या वातावरणातून हुशारी दाखवून पुढे कसं जाता येईल अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मी खास आमंत्रित केलंय ते जाणकार तज्ज्ञांना. मुद्दामूनच मी या राजकारणी लोकांना आज बाजूला ठेवले. याचं कारण या कार्यक्रमातून केवळ तू मैमे होण्यापेक्षा जे शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छितात, जे शेतकरी बांधव आहेत आणि जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना काहीतरी मिळावं, त्यांना जानकारी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच शेअर बाजाराचे विश्लेषक राजेश तांबे यांना आमंत्रित केले. राजेश तांबे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आर्थिक घडामोडींचे ज्येष्ठ अभ्यासक अभय टिळक आणि कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ मिलिंद मुरुगकर या तिघांना घेऊन आपण आजचा कार्यक्रम करणार आहोत. रोखोक, अर्थव्यवस्था आणि आपण. सुरुवातीला आपण पाहूया सध्याच्या अर्थव्यवस्थेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि या देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली काय म्हणाले. I don't want to opine on the future direction of markets. I will say that relative to other countries, India is in a good position with strengthening growth, a low current account deficit. India should emerge as one of the fastest growing economies in the world. I'm glad we are doing that. Most of our domestic indicators are extremely positive. And therefore, I have no doubt that once these transient trends are over, the markets in India particularly will settle down. आपण पाहिले की अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी एक प्रकारचा आशावाद व्यक्त केला असला तरी देखील या प्रकरणाची चर्चा करणं आवश्यक आहे. याचं कारण बचतीकडून अनेक मध्यमवर्गीय आता गुंतवणुकीकडे आले आणि त्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय हा कालचा ब्लॅक मंडे होता आणि त्याचीच आपण चर्चा करणार आहोत. या पहिल्या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, शेअर बाजारातील घसरण कायम राहील का. शेअर बाजारातील घसरण कायम राहील का हाच प्रश्न घेऊन जाऊया थेट आपण
राजेश तांबे यांच्याकडे. राजेश तांबे, गेले अनेक वर्ष आपण डी स्ट्रीट का डॉन हा कार्यक्रम झी उद्योग समूहातल्या अनेक वाहिन्यांवर करत असता. ही घसरण कायम राहील असं वाटतं आपल्याला? मुळीच नाही. क्योंकि माझं असं म्हणणं आहे की इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये इंडियाचा चान्स खूप छान आहे. अजून आपल्याला स्कोप आहे ॲग्रिकल्चर वाढवायला, अजून आपल्याला स्कोप आहे आपली मॅन्युफॅक्चरिंग वाढवायला. तर याची एक आपल्याकडे स्कोप आहे. हा जो आपण जो घसरण बघितला, हा तुम्ही एक चीज लक्षात ठेवा की मार्केट कधी पण स्टॅटिक राहू नाही शकत. क्योंकि मार्केट अगर स्टॅटिक राहिले, स्टेबल राहिले, तर कोणीही माणूस मार्केटमध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करणार नाही. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा मार्केट फोर्सेस प्ले करतात, तर यू हॅव टू एक्सेप्ट की मार्केट वरती पण जाईल आणि खाली पण जाईल. आणि त्याच्यामध्ये माझा एक शब्द असं असतो की जोपर्यंत मार्केट खाली नाही जाणार, निरवुडकर साहेब, नवीन बुद्धू या मार्केटमध्ये घुसत नाही, तर जे जुने बुद्धू ज्या मार्केटमध्ये घुसलेले ते प्रॉफिट कशी बुक करतील. तर याचा अर्थ हे आहे की मार्केट पडायलाच पाहिजे नवीन बुद्धू या मार्केटमध्ये येण्यासाठी. तर हा गेम आहे. अँड वी मस्ट अंडरस्टँड की ही सायकल आहे. माणसाच्या जीवनामध्ये अप अँड डाऊन सायकल आहे. ग्रह त्याचे हे करतात. समुद्राची सायकल आहे, हाय टाइड्स, लो टाइड्स. इकॉनॉमीजमध्ये पण सायकल आहे. अँड दिस यू हॅव टू एक्सेप्ट इट की जेव्हा वेन यू आर प्लेइंग विथ मार्केट फोर्सेस, तर तुमची सायकल अप अँड डाऊन राहणार. मार्केट कॅन नेव्हर बी रिमेन स्टॅटिक. अँड इफ दे रिमेन स्टॅटिक, नो इन्व्हेस्टमेंट्स विल गेट इन टू द मार्केट. बरोबर आहे. मान्य केलं आपण की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे जसं इथे समुद्रामध्ये लाटा येतात आणि समुद्रामध्ये भरती ओटी आणि हा सगळा खेळ चालू असतो, तसं चायना मार्केट मध्ये काही बदल घडल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडचा शेअर बाजार देखील कोसळतो किंवा वधारतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्द्याच्या पलीकडे जाऊ नये. आणि तो म्हणजे उद्या जर चायनाचा शेअर मार्केट वधारलं तर त्याचा परिणाम भारतावर सकारात्मक होईल का? का केवळ त्यांचं मार्केट कोसळलं किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेत काही बदल घडले त्याचे तोटे फक्त त्यांना आम्हाला होतात आणि फायदे होत नाहीत? नाही, असं नाही आहे. सी, माझं म्हणणं आहे निरवुडकर साहेब, वी हॅव टू लुक इन टोटॅलिटी की आपण हे बघायचं की ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये चायना जेव्हा एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी होती आणि त्यांची 20 वर्ष ही जी ग्रोथ झाली, ज्याच्यामध्ये 10%, 11%, त्याच्यामध्ये सगळ्या इमर्जिंग इकॉनॉमीजनी खूप छान ग्रोथ केली. आणि त्याच्यामध्ये इंडियानी पण खूप छान ग्रोथ केली. 2008 पर्यंत आपण पण 9% आणि 10%ची ग्रोथ केली. पण याच्यामध्ये सर्वात मोठा हे बघायचं आहे की हा जो फॉल आला, चायनीज अथॉरिटीजला पण हे कळलेलं आहे की नाव दिस इकॉनॉमी, चायनीज इकॉनॉमी 20 वर्ष एवढी डेव्हलपमेंट झाल्यानंतर इट कॅनॉट गो बियॉन्ड अ पॉईंट. हे अथॉरिटीजला पण कळलेलं आहे. त्यांना पण ते दृश्य समोर दिसत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की कोणची पण कम्युनिस्ट गव्हर्नमेंट, तिथले हेड्स ऑफ स्टेट्स जे त्यांचे जे पॉलिट ब्युरोचे जे मेंबर्स आहे, ते म्हणतात की याला आपण थोडंसं एक्सटेंड करू शकतो का, याला आपण थोडीशी प्रोलॉंग करू शकतो का. ही जी सायकल आहे ग्रोथची, त्यांना माहिती आहे आता एंड आलेला आहे. यू कॅनॉट ग्रो बियॉन्ड अ पॉईंट. तुम्ही 400 किलोमीटरच्या स्पीडच्या तुम्ही बुलेट ट्रेन चालवता. यू हॅव क्रिएटेड द बेस्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट ऑफ द रोड्स हॅव बीन क्रिएटेड. तुमची कंप्लीट एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होती. युअर पर कॅपिटा इन्कम इज 4 times द साईज ऑफ इंडिया. युअर कन्झम्पशन इज 4 times द साईज. याच्यापेक्षा पलीकडे अजून तुम्ही काही जाऊ नाही शकत. तर त्यांची गव्हर्नमेंट ही म्हणते की ही जी ग्रोथ आहे याला आपण अजून 1-2 वर्ष पुढे ढकलू शकतो का. तर त्या ढकलण्यासाठी दे हॅव टेकन सम नेसेसरी स्टेप. तो स्टेप त्यांनी हा घेतला की बाबा सर्वात बेस्ट आहे की एक्सपोर्ट्सला कॉम्पिटेटिव्ह करण्यासाठी आपली करन्सीला डिव्हॅल्यू करा. अगर तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये अगर बघितलं, अमेरिकाने चायनाला खूप प्रेशराईज केलं होतं की तुम्ही आर्टिफिशियली आपली करन्सी तुम्ही ही फिक्स करून ठेवलेली आहे. लेट इट बी ऑन द बेसिस ऑफ मार्केट फोर्सेस. But they didn't believe in that, and as a result, in fact, it was totally an export-oriented economy, and they were exports were very. कुठेतरी हे ऍडजस्ट होणं अपेक्षित होतं आणि ते आता अपेक्षित झालेलं आहे. आता हे जे झालेलं आहे, हाच प्रश्न अभय टिळक आहे. अभय टिळक, सोमवारचं आणि शेअर मार्केटचं नेमकं नातं काय हो? कारण 2008 साली जेव्हा शेअर मार्केट कोसळलं होतं तेव्हा देखील सोमवार होता. आपल्याकडे ते सोमवारचं व्रत वगैरे असतं, असं काही शेअर मार्केटचं व्रत आहे का की शेअर मार्केट कोसळण्याकरता सोमवारच शोधला जातो? नाही, अगदी लायटर वेनमध्ये सांगायचं तर सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे आणि शंकराने बहुतेक तृतीय नेत्र उघडून शेअर मार्केटकडे बघितलं असेल तर मार्केट कोसळलं. हे अगदी लायटर वेनमध्ये आपण बोलूया. पण मला असं वाटतं की तांबे साहेब जे म्हणतायत त्याच्यात मी फक्त थोडी एक भर अशी घालेन की केवळ हे म्हणजे युआन चीनने त्याचं अवमूल्यन घडवून आणलं, हे एका वेगळ्या आपण वळणावरती 8 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर येतोय याची ही चुणूक आहे का? म्हणजे 2008च्या ऑक्टोबरमध्ये हे संपूर्ण सबप्राईम क्रायसिस नंतर ही मंदी सुरू झाली. 7 वर्ष आशियाई अर्थव्यवस्था
या मंदीचे ज्या लपेट्यामध्ये संपूर्ण युरोपीय समुदायातल्या देशांमधल्या अर्थव्यवस्था आणि अमेरिकी अर्थव्यवस्था ह्या ज्या आलेल्या होत्या चपेट्यात त्यापासून चीन आणि भारत या दोन्ही अर्थव्यवस्था जवळपास 7 वर्ष बऱ्यापैकी शाबूत राहिल्या. आता ज्या पद्धतीचं एक व्यापारी समीकरण अमेरिका आणि चीन या दोघांनी अत्यंत स्वतःच्या फायद्यासाठी जपून ठेवलेलं होतं की चीनने उत्पादन करायचं आणि अमेरिकेने खरेदी करायची, त्यामुळे चीनकडे ट्रेड सरप्लस आहे, अमेरिकेकडे ट्रेड डेफिसिट आहे. आणि हा अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट पुन्हा अमेरिकी कर्जरोख्यांमध्ये चीनने पैसे गुंतवायचे आणि अमेरिकेला पैसा पुरवायचा, हा जो एक चांगला मधुचंद्र चाललेला होता हा 2008 मध्ये भंग पावला. आता संपूर्ण चीनने 1978 सालापासून जे निर्यातोन्मुख विकासाचं धोरण राबवलेलं आहे त्या धोरणाची मदारच मुळी तर पश्चिमी बाजारपेठांवरती होती आणि त्या पश्चिमी बाजारपेठांमध्ये मंदीचा गळाठा आलेला असल्यामुळे आता चीनी उत्पादकांची प्रचंड प्रमाणावरती ज्याला आपण सरप्लस कपॅसिटीज म्हणतो या चीनने आज सगळ्या क्षेत्रामध्ये तयार केलेल्या आहेत. त्यामुळे युआनचं अवमूल्यन घडवून आणणं हा मला असं वाटतं एक निकराचा प्रयत्न. इतके दिवस तांबे साहेब जे म्हटले त्याशी थोडं माझं मतवैचित्र एवढंच आहे की एका प्रकारे हे एक शीतयुद्ध करन्सी वॉर म्हणून 2 वर्षापूर्वी आपण त्याचं जे निर्देश केला की युआन आणि डॉलर यांचा विनिमय दर चीनने कृत्रिमरित्या हस्तक्षेप करून दाबून ठेवलेला होता हे जगजाहीर होतं. जोपर्यंत ते अमेरिकेच्या फायद्यावर पडणार होतं तोपर्यंत अमेरिकेने त्याच्याविरुद्ध आवाज केला नाही. आता पंचायत एवढीच आहे की जरी आम्ही अवमूल्यन घडवून आणलं तरी स्पर्धात्मकता वाढेल का नाही हा भागाला इदा मुळात पश्चिमी बाजारपेठामध्ये मागणीच नाहीये. त्यामुळे अवमूल्यन घडवून आणल्यामुळे खरोखर चीनी ह्याला अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल. आणि एका पूर्व आशियाई देशाने आपल्या देशी चलनाचं डॉलरच्या तुलनेमध्ये अवमूल्यन घडवून आणल्यानंतर गेल्या अगदी अलीकडच्या 2-3 दिवसामध्ये ज्या पद्धतीने एक स्पर्धात्मक वातावरण अवमूल्यन घडवून आणण्याचं सुरू झालेलं आहे ते बघता ही एक वेगळ्या प्रकारचा एक्सचेंज रेट वॉर हा तयार होतोय का आणि नेमका खरोखर याचा फायदा त्या अर्थव्यवस्थांना होईल का हा खरा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं संपवायचं हे या प्रश्नाचं उत्तर की 2008 ते 2015 हा एक संपूर्ण मोठा सायकल मंदीचा आपण बघितला. आता असं होत आहे का की चीन हे जे दुसरं अर्थव्यवस्थेचं इंजिन होतं जागतिक अर्थव्यवस्थेचं इंजिन त्याला आता झळा पोचतायत आणि म्हणून इथून पुढच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था एका पुन्हा वेगळ्या रिअलाइनमेंटकडे किंवा इक्विलिब्रियमकडे आता आपण सरकतोय का की अमेरिकी तुम्ही अत्यंत हा जो पुनर्रचनेचा मुद्दा मांडलाय तो या चर्चेच्या 3ऱ्या भागामध्ये मला घ्यायचा आहे. परंतु राजेश तांबे त्यांनी आता एक महत्वाचा मुद्दा मांडला तो शेअर मार्केट मधल्या घसरणीशी त्याचा निगडीत त्यांनी केलं होतं. जे 7 लाख कोटी गेले त्यातले बरेचसे पैसे हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा बड्या उद्योगदारांचे किंवा उद्योजकांचे पैसे होते, कारखानदारांचे पैसे होते. परंतु जवळपास 75,000 कोटी रुपये हे सर्वसामान्य जे हा कार्यक्रम बघतात अशा सर्वसामान्य प्रेक्षकांनी गुंतवलेले पैसे होते. अर्थात हे पैसे बुडाले म्हणजे याचा अर्थ यांच्या घरातनं कोणी चोरून नेले वगैरे अशातला काही भाग नाही आहे. परंतु त्या पैशांचं जे मूल्य होतं बाजारामध्ये ते मूल्य मात्र कमी झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक चालू ठेवावी, बंद करावी, तात्पुरती थांबवावी, कुठल्या सेक्टरमध्ये करावी, कुठल्या सेक्टरमध्ये करू नये, हे प्रश्न मी अशा करता विचारतोय की जे हा कार्यक्रम बघत असतील त्यांनी कागद पेन घेऊन बसायला हरकत नाही. याचं कारण मला 100% माहिती आहे की राजेश तांबे हे आता याचं उत्तर काही टिप्सच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला देणार आहेत. सर्वात पहिले तर नेरुरकर साहेब मी हे म्हणेल की आपण जेव्हा एक्सचेंज रेटमध्ये बघतो US हॅज डॉमिनेटेड द वर्ल्ड मार्केट ॲज फार ॲज करन्सी इज कन्सर्न बिकॉज ऑफ 2 रिझन्स. बिकॉज आफ्टर द वर्ल्ड वॉर जेव्हा संपली त्याच्यामध्ये तुमचे 2 पॉवर्स असतात तुम्हाला यील्ड करायचे असतात. वन इज द इकॉनॉमिक पॉवर अँड द सेकंड इज द मिलिटरी पॉवर, डिफेन्स पॉवर. जर्मनी कुड हॅव बीन द सेकंड बिग पॉवर अलॉंग विथ जपान बट क्योंकि ते वॉर हारले तर त्यांना हे सांगितलं होतं की यू कॅनॉट मेंटेन दी आर्मी अँड द कम्प्लीट मनी वॉज स्पेंट ऑन इंडस्ट्रियलायझेशन अँड दॅट इज हाऊ ते खूप मोठे इंडस्ट्रियल पॉवर हाऊस झाले. युरोपचं जेव्हा युनिफिकेशन झालं करता US ट्रेजरीमध्ये इट कुड हॅव बीन अ सबस्टिट्यूट टू डॉलर पण तो याच्यासाठी नाही झाला बिकॉज चायनामध्ये अजूनही कम्युनिस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. फक्त थिंकिंग त्याची कॅपिटलिस्ट आहे पण दे हॅव नॉट बीन एबल टू एस्टॅब्लिश डेमोक्रेसी. अगर डेमोक्रेसी एस्टॅब्लिश झाली असती तर इक्वेशन्स वुड हॅव बीन व्हेरी डिफरंट ॲज फार एज द करन्सी इज कन्सर्न. आणि त्याच्यामध्ये येस इनफॅक्ट काहीतरी एक नवीन काहीतरी उभरून आलं असतं.
दुसरं जसं तुम्ही म्हणाला की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, की आता ग्रोथ ह्याच्यापेक्षा जास्त होऊ नाही शकत. दे आर ट्राईंग व्हेरियस मेथड्स की आपल्याला हे एक्सटेंड करायचं आहे, प्रोलॉंग करायचं आहे. तर जसं रघुराम राजन म्हणाले आज की ही याचा जो हे आहे इम्पॅक्ट काय असा काही खूप जोरदार राहणार नाही. फायनान्स मिनिस्टर अजून आरबीआय गव्हर्नरला हे सांगायलाच पाहिजे की आमच्याकडे खूप रिझर्व्ह आहेत, आम्ही ते बाजारात टाकू शकतो. क्योंकि अगर तुम्ही हे बोलला नाही तर बाजार अजून घसरेल. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्याकडे एवढे फॉरेन एक्सचेंज नाही आहे की आपण ते बाजारात आणू शकतो, क्योंकि आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असाच इक्विलिब्रियम मेंटेन करण्यामध्ये सगळा एक्झॉस्ट होऊन जाईल अँड विल कम टू झिरो लेवल्स. सो दिस फॉरेन एक्सचेंज हा कॅनॉट बी युज्ड फॉर की गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं. व्हेरी गुड क्वेश्चन. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, थांबावं, काही वेळा करावी आणि कुठल्या सेक्टरमध्ये करावी. माझा प्रश्न सर्वात पहिले की जे मोठे सोरोज अँड दी जे हे आहे द सोरोज ऑफ द वर्ल्ड, जे मोठे मोठे जे प्लेयर्स आहे जे मार्केटमध्ये, कोणालाही त्यांचा लॉस झाला नाही. तुम्ही हे बघा, डिव्हॅल्युएशन आली एका मंडेला आणि त्याच्यानंतर मार्केट गडगडलं 7 दिवसानंतर. तर डेफिनेटली त्यांच्याकडे हे सगळे क्ल्यूज होते की मार्केट पडणार अँड दे हॅड टेकन देअर पोझिशन्स आउट. जसं तुम्ही म्हणाला की जी आपण फिगर ही कॅल्क्युलेट केली की इंडियामध्ये जो सामान्य रिटेल इन्व्हेस्टर होता तो फसला, पण त्याची फक्त व्हॅल्युएशन खाली गेली. परत या प्रोग्रामच्या माध्यमाने सांगतो, टिप्समध्ये सांगतो, इंडिया ही इमर्जिंग इकॉनॉमी आहे. एव्हरीथिंग स्टँड्स व्हेरी गुड. ऑटो सेक्टर हा सर्वात मोठा सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये एक लक्ष ठेवा की मी टाटा मोटर्स पण म्हणत नाहीये. यू आर बिगेस्ट कॉम्पिटिटर इज अशोक लेलँड टू इंडियन रेल्वेज. आज तुमचा फ्रेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि फ्रेट तुम्ही कॉम्पिटिशन देताय इंडियन रेल्वेजला. हा शेअर इलेक्शनच्या पहिले 10 ते 12 रुपयामध्ये हॉवरिंग करत होता, आज 90 रुपयाला आहे. आणि राजेश तांबेचं म्हणणं असं आहे की माझ्याशी भांडायला या झी 24 तासमध्ये पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये अगर हा शेअर तुम्हाला 1.5 वर्षामध्ये 225 रुपयाचा भाव नाही दिसला तर सर आगे मेरा कलम कर देना. तुमचं असं म्हणणं आहे की या वेळेला कोणीही बाजारातनं पैसे काढून घेऊ नयेत, कोणी पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे. नॉट टू दी आयोटा. आता जर कोणी एक महिना 50,000 रुपये, महिना 25,000 रुपये शेअर मार्केटमध्ये टाकत असेल तर त्यांनी ते बिनधोकपणे कंटिन्यू करावेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर एखाद्या देवावर ठेवावी तशी श्रद्धा ठेवायला हरकत नाही. झी 24 तासवर श्रद्धा ठेवावी. झी 24 तास क्योंकि राजेश तांबे इज नोन बिकॉज ऑफ झी 24 तास. झी 24 तास नसेल तर मग नोबडी नोज राजेश तांबे. वेळ झाला का ब्रेकची. ब्रेक नंतर आपण या टिप्स आणि यापेक्षा सुद्धा या सगळ्या बदलांचा तुमच्या आमच्या खिसा पाकिटावर काय परिणाम आहे याचा अंदाज घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय अर्थव्यवस्था आणि आपण. अर्थव्यवस्था आणि आपण या विषयावर आपण चर्चा करतोय. भारतामध्ये पावसाचं प्रमाण आता सध्या कमी दिसतंय, त्याचबरोबर तूर डाळ आणि त्याहीपेक्षा सुद्धा कांद्याचे भाव वाढले आहेत एकीकडे, तर दुसरीकडे आपल्याला दिसतंय की अर्थव्यवस्थेमधले चायनामध्ये झाले बदल आहेत, त्याच्यामुळे भारतामधलं शेअर मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळलं. किंबहुना भारताच्या शेअर मार्केटच्या इतिहासातली प्रचंड मोठी घसरण आपल्याला काल म्हणजे ब्लॅक मंडेला आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर एकीकडे रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला एकीकडे दिसतोय. तर त्याच्या पलीकडे जाऊन आत्ताच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रूड ऑइल आणि तेलाचे जे भाव आहेत ते तेलाचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता राजेश तांबे आणि अभय टिळक यांच्यासोबत मिलिंद मुरुगकर कृषी अर्थतज्ञ हे देखील आता सामील होत आहेत. मिलिंद मुरुगकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे तेलाच्या घसरत्या किमती आणि रुपयाचं अवमूल्यन यात धोका आहे की संधी. तेलाच्या घसरत्या किमती आणि रुपयाचं अवमूल्यन यात धोका आहे की संधी. राजेश तांबे साहेब, संधी. माझं असं म्हणणं आहे की लो क्रूड प्राइसेस इज बेसिकली द ग्रोथ इंजिन फॉर इंडिया. तुमचं करंट अकाउंट डेफिसिट कमी झालं. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे बॉडी टेम्परेचर हाय आहे तर तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे अँड सम करेक्शन हॅज टू बी डन. तर दिस इज अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेजेस पॉईंट फॉर इंडिया की आपल्याला आता करंट अकाउंट डेफिसिट आपला कमी झाला आणि दिस इज अ सर्ज. आपला हा ग्रोथ इंजिन आहे. एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याच्यामध्ये मी म्हणेल की दिस इज गो टू बी व्हेरी पॉझिटिव्ह फॉर इंडिया. अभय टिळक, काय सांगाल तुम्ही? एकीकडे 2009 साली मला आठवत आहे की एका बॅरलची किंमत आपल्याकडे जवळपास $60 पर बॅरल, आकडा एका डॉलरने चुकू शकेल माझा, 2009 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये $60 होता आणि आता आपण $60 म्हणजे आता आपण जवळपास $40च्या आसपास की त्याच्या खाली येऊन पोहोचलेलो आहोत. जेव्हा
अशी जागतिक मार्केटमध्ये क्रूड ऑइलची प्राइस वाढते तेव्हा आमचे पेट्रोलचे दर वाढताना दिसतात, पण मग आता कोसळल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा का होताना दिसत नाहीये? नाही, काय नाही, हा दरवेळचा आपला विवाद्य मुद्दा राहिलेला आहे. आणि याच्यात एक सगळ्यांना माहीत असणारं कारण असं आहे की मुळात आयात तेल, त्याची इथली लँडेड कॉस्ट, त्याच्यामध्ये होणारा आमचा शुद्धीकरणाचा खर्च आणि हे विक्रीयोग्य जे आम्ही तेल आणि तेलजन्य उत्पादनं करतो त्याच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचा असणारा कर, याच्यामुळे अंतिम ग्राहकाला मिळणारी किंमत जी आहे ती किंमत ही बरीच वाढते आहे. आता हा दरवेळचा मुद्दा आहे की जर आम्ही एकीकडे तेल उत्पादनं नियंत्रणामधनं मुक्त करतोय, तर ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खनिज तेलाच्या दरवाढ होत किंवा खालीवर दर होतात ते ताबडतोब ग्राहकांना फायदे का मिळत नाहीत? मला फक्त याचं एक अगदी संभाव्य उत्तर एवढंच वाटतं की आज तेलाचे दर कमी झाल्यामुळे जरी आमचा आयातीचा दर हा कमी झालेला असला तरी त्याच वेळी रुपया आमचा खालावलेला आहे. त्यामुळे रुपयामधलं आयात मूल्य जे आहे ते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घसरत असलेल्या मूळ मालाच्या किमती ह्याच्यात एक चढाओढ आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमचा फिस्कल डेफिसिट जो आहे, जी सरकारची वित्तीय तूट आहे, ती मात्र यंदा अजूनही भरपूर राहणार आहे. आणि समजा खाजगी गुंतवणूक जर या सगळ्या बाजारपेठेतल्या अनिश्चिततेमुळे जर गतिमान बनली नाही तर कदाचित सरकारला सरकारी खर्चाचा, सार्वजनिक खर्चाचा टेकू इथून पुढच्या काळात अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर द्यावा लागेल. त्या परिणामी आमची वित्तीय तूट वाढेल आणि म्हणून हे तेलावरचे जे कर आहेत ते कर कमी आत्ता करायला सरकार अनुत्सुक जर असेल तर ते समजण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला जरी $43 पर्यंत खनिज तेल खाली आलेलं असलं तरी ताबडतोब किरकोळ बाजारामध्ये ते दर ₹1.5 $2 खालीवर होताना दिसतात. कारण मुख्य तेलावरचे कर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे आणि वित्तीय तुटीचं आव्हान मोठं असल्यामुळे सरकार अजून त्या बाबतीमध्ये फार धोका पत्करेल अशी लक्षणं आत्ता तरी वाटत नाहीयेत. मिलिंद मुरुगकर, डॉलर आणि रुपया यांच्यामधला जो विनिमयाचा दर आहे तो कायमच आपल्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा किंवा आपल्या इथल्या उद्योजकता वाढीवर देखील त्याचा एक दुरन्वय डायरेक्ट नसेल पण तो इनडायरेक्ट इम्पॅक्ट करणारा असं दिसतं. डॉलरची किंमत सध्या अवमूल्यनात जात 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 आता ₹66 जाऊन पोहोचली आहे. याच्यात तुम्हाला संधी दिसते का धोका जास्त दिसतोय, काय सांगाल? नाही, हा प्रश्न जो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आहे हा अभय टिळक किंवा या बाकी तज्ज्ञांनी याच्यावर बोललं हे योग्य ठरेल. मला थोडासा वेगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला न्यायचं आहे. ते असं आहे की एक गोष्ट या सगळ्या मध्ये आपल्याला संदेश मिळतो की मेक इन इंडिया सारखी घोषणा ज्याच्यामध्ये झपाट्याने आपण लोकसंख्या ही औद्योगिकरणामध्ये समाविष्ट करू शकू आणि झपाट्याने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ करू शकू, हा जो आपला विश्वास होता त्याला काहीसा तडा गेलेला आहे. काहीसा म्हणण्यापेक्षा मोठा तडा गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले ही अत्यंत अस्थिर अशी परिस्थिती, जागतिक मंदीची चाहूल या पार्श्वभूमीवर देशांतर्गतच मागणी आपल्या औद्योगिक मालाला कशी वाढेल याकडे वळलं पाहिजे. आणि हा संदेश जो आहे खरं याची जाणीव जेव्हा मेक इन इंडियाची घोषणा नरेंद्र मोदींनी केली तेव्हाच अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केली होती की आता जागतिक अर्थव्यवस्था आणखीन एक निर्यातीभिमुख धोरण असलेला चीन समावेश करून घेऊ शकेल का याबद्दल संशय रघुराम राजन यांनी व्यक्त केला होता. आणि आताच्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मला ती जास्त काळजीची गोष्ट वाटते की आपल्या पुढचं आव्हान असं आहे की आता आपल्याला जर औद्योगिकरण झपाट्याने करायचं असेल, शेतीवरची लोकसंख्या झपाट्याने औद्योगिक क्षेत्रात समावेश करायची असेल, अकुशल कामगारांना रोजगार द्यायचा असेल, मोठी लोकसंख्या आपली अकुशल आहे त्यांना रोजगार द्यायचा असेल तर प्रामुख्याने कदाचित एकीकडे अवमूल्यन झाल्यामुळे निर्यात ही वाढू शकते, निर्यातीत आपण स्पर्धाशील होतो हे खरं जरी असलं तरी जागतिक मंदीची जी चाहूल आपल्याला लागलेली आहे त्यामुळे कदाचित एक भान आपल्याला कदाचित असंही आलं असेल की आपला देशांतर्गत लोकांची क्रयशक्ती वाढून देशांतर्गत औद्योगिकरणाची मागणी वाढणं हा एक मोठा भाग हे आव्हान आपल्या समोर आहे. चीन जसा 1978 मध्ये
त्यानंतरच्या मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्यातीभिमुख धोरण स्वीकारलं आणि निर्यात करून आपली प्रगती साधली. तशी संधी भारताला अवमूल्यन झालं तरी सुद्धा खरंच किती आहे याविषयी संशय घेण्याचा जागा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 1978ला चीनची जी प्रगती सुरू आली त्याचा पहिला टप्पा जो होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चीननी शेती विकास साधला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्रयशक्ती ही सर्वसामान्य जनतेच्या हातात मोठ्या प्रमाणावर गेली आणि त्यामुळे त्यामुळे तिथे लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे देखील मागणी वाढली. हा मार्ग आपल्याला आता अवलंबावा लागेल असं मला वाटतं. कारण आपल्याकडची बहुसंख्य लोकसंख्या ही अकुशल आहे. आपल्याकडची बहुसंख्य लोकसंख्या ही अतिशय अनेक कारणामुळे त्यांचं शिक्षण कमी आहे आणि शेतीची उत्पादकता इतकी कमी आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवणे आणि कौशल्याधारित कार्यक्रम जोरात सुरू करणे अशासारख्या कार्यक्रमाला आता पर्याय दिसत नाही. देशांतर्गत मागणी वाढवणे औद्योगिकरणाच्या मालाची हे आपल्या समोरचं आव्हान आहे. आणि मला वाटतं आता जागतिक बाजारपेठेतली जी प्रचंड मोठी उतार चढउतार आपल्याला दिसत आहेत त्याचा हा एक प्रचंड मोठा संदेश आपल्याला आहे असं मला वाटतं. मेक इन इंडियाच्या बाबतीतला जे आपण प्रचंड उत्साह जो होता तो काहीसा आपल्याला आता आवरता घ्यावा लागेल. म्हणजे मेक इन इंडिया करावं लागेल पण फॉर इंडिया सुद्धा करावं लागणार आहे. आपली प्रामुख्याने आपल्या प्रामुख्याने जे आधार असणार आहे ही देशांतर्गत लोकांची क्रयशक्ती हा असेल औद्योगिकरणासाठी असं मला वाटतं. याच्यावर आणखीन एक मुद्दा येतोय. तुम्ही जे दोन आता मेक इन इंडियाचा मुद्दा आणि देशांतर्गत कन्झम्पशन पॅटर्नचा जो मुद्दा मांडला त्याच्या पलीकडे जाऊन आता आपण शेतीच्या उत्पादकतेचा मुद्दा मांडलात आणि आपण एक ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ म्हणून मिलिंद मुरुगकर हा प्रश्न आपल्याला आहे की पावसानं दडी मारली आहे. एकीकडे तूर कांदा यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दुबार पेरणीचं संकट आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी देखील वाया गेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये अर्थात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या सगळ्यातून आता अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो असं आपल्याला वाटतं? मला वाटतं अतिशय ह्याचा परिणाम अतिशय अनिष्ट आहे. याचं कारण जेव्हा बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती तुम्ही पहा की आपला सेन्सेक्स हा नेहमी पावसाच्या प्रमाणावर अतिशय संवेदनशीलतेने जोडलेला असतो. पावसाचं प्रमाण थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी लगेच आपला सेन्सेक्सवर त्याचा परिणाम होतो. जेव्हा रघुराम राजन इंटरेस्ट रेट कमी करतील असं वाटत असतं तेव्हा लगेच पावसाच्या प्रमाण इकडे तिकडे आलं तर ते आपला हात आवरता घेतात. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अगदी फार अत्यंत घनिष्ठपणे सर्वसामान्य लोकांच्या क्रयशक्तीशी निगडीत आहे म्हणजेच या शेती उत्पादनाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे जर शेतीमालाचे नुकसान झाल्यामुळे म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळे जर महागाई वाढणार असेल तर नॅचरली तितक्याच प्रमाणामध्ये औद्योगिक मालाच्या खपात घट होते. कारण बहुसंख्य जर सर्वसामान्य लोकांची अतिशय कमी असलेली क्रयशक्ती ही जर जीवनावश्यक मिलिंद मुरुगकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही का? ब्रेक नंतर आपण त्याची चर्चा पुन्हा चालू ठेवूया. कुठे जाऊ नका. पाहत राहा G24 आपण पाहता अर्थव्यवस्था आणि आपण अर्थव्यवस्था आपण या विषयाची आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मिलिंद मुरुगकर, राजेश तांबे आणि अभय टिळक आहेत. आणि या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे जागतिक आर्थिक संकटात भारत किती सुरक्षित? जागतिक आर्थिक संकटात भारत किती सुरक्षित? राजेश तांबे, कालच्या ब्लॅक मंडे नंतर रघुराम राजन माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की भारत अत्यंत सुरक्षित आहे. भारतामध्ये कुठलंही चिंतेचं वातावरण नाही. ते त्याकरता विविध कारणं देखील दिली आणि अर्थात तसंच प्रकारचा एक आशावाद आपल्याकडे अरुण जेटली यांनी देखील नोंदवला. मुद्दा तो नाहीये. मुद्दा नोंदे की हा आशावाद येतोय कुठल्या मुद्द्यांवरून? आपल्याकडे $350 बिलियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, त्याच्यामुळे येतोय? नाही, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आपल्याकडे आहे याच्यामध्ये 3 गोष्टींनी येतो. एक तर FISचा जो पैसा येतो, सेकंड FDI जो कॉन्ट्रीब्यूट करतो, आणि तिसरा आहे की जे रेमिटन्सेस आपले भारतचे भारतीय भः आपले जे इंडियामध्ये जे आपले पाठवतात बिकॉज ऑफ द इंटरेस्ट रेट्स बिंग हाय, तर त्यांची कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त आहे. रघुराम राजन यांनी हे जे म्हटलं हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आता ते करतील की नाही दॅट इज अ सेपरेट थिंग, पण त्याच्या एक फील गुड फिनॉमिना आणि एक कॉन्फिडन्स जनरेट होतो की अशी परिस्थिती आली तर आम्ही हा डॉलर मार्केटमध्ये थ्रो करू.
तर त्याच्यासाठी हे एक असतं की अगर समजा त्यांनी सांगितलं की मार्केट्स अगर समजा रघुराम राजन म्हणाले असते की की अजून याच्यानंतर काहीतरी ड्रास्टिक स्टेप चायना घेईल आणि वी आर इन अ व्हॉलेटाईल पोझिशन, तर मार्केट अजून खाली कोसळलं असतं. आणि माझं असं म्हणणं आहे की डोंट गिव्ह टू मच ऑफ इम्पॉर्टन्स टू दिस सेन्सेक्स अँड निफ्टी, बिकॉज माझं हमेशा म्हणणं आहे आणि डिस्ट्रीच्या डॉनमध्ये पण मी म्हटलेलं आहे की टोटल कॉर्पोरेट जे 5,000 की 7,000 आहे ते फक्त 7% कॉन्ट्रीब्यूट करतात इंडियाच्या GDPला. त्याच्यातनं अगर तुम्ही टाटा बिर्ला आणि ऑइल कंपनी सगळ्या काढल्या, गेल, ONGC, तर देन रेस्ट ऑफ द 5,000 or 7,000 कंपनीज या सगळ्यांना काढून त्या फक्त 2% कॉन्ट्रीब्यूट करतात. सो देन वाय गिव्ह सो मच ऑफ इम्पॉर्टन्स टू दिस कॉर्पोरेट, these 5,000 companies which is of no consequence? Then where is the growth coming in from in India when India grew at 9%? Uday, the growth came in from the SMEs, which were neglected for the last so many years. So that growth has to be addressed properly, where China also contributed 55% from the SMEs, the small and medium enterprises. So that's your growth engine, which had been for China, and that's the growth engine for India. बरोबर. चायना आणि भारत ही संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेची दोन चाक आहेत आणि त्याच्यावरच हे सगळे डोलर चालू आहेत. परंतु जो सर्वसामान्य नागरिक आहे, जो कष्टकरी कामगार आहे, जो शेतकरी आहे, त्यांच्यासाठी हे सगळे जे आर्थिक जागतिक वातावरणातले बदल आहेत त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? मिलिंद मुरुगकर, काय वाटतंय? शेतकऱ्यांसाठी आता एकीकडे पाऊस नाहीये, पाऊस लांबलाय, दुसरीकडे अर्थव्यवस्थेमधले बदल आहेत, याचा नेमका काय परिणाम होईल? महागाई वाढताना दिसते, तर त्यांच्या उत्पादकतेवर किंवा त्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होणार आहे? नाही, आपला मान्सून मगाशी मुद्दा मांडत होतो की आपला सेन्सेक्स तुम्ही जर पाहिला, म्हणजे सेन्सेक्सला हा विकासाचा निर्देशांक जरी नाही मानला तरी सेन्सेक्स हा इतका घनिष्ठपणे पावसाच्या एकंदर किती पाऊस पडेल याच्याशी जोडलेला असतो. थोडा पाऊस इकडे तिकडे आला तर लगेच सेन्सेक्स खाली येतो. त्यामुळे कारण लोकांची क्रयशक्ती ही थेटपणे आपल्या पावसावर अवलंबून आहे, हे दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण अजूनही इतक्या वर्षानंतर देखील आपली शेती, बहुसंख्य शेती ही फक्त पावसावर अवलंबून असावी, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या पावसाची जी अवस्था पाहता महागाई वाढणार हे स्वाभाविक आहे आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचं नुकसानही होणार आहे. आणि महागाई जेव्हा उत्पादन कमी झाल्यामुळे वाढणारी महागाई जेव्हा आहे त्यामुळे साधारणपणे सर्वसाधारण लोकांची क्रयशक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होईल, कारण त्यांची बहुसंख्य क्रयशक्ती जी तुटपुंजी असते ती या अन्नधान्याच्या आणि इतर गोष्टींच्या खरेदीमध्ये खर्च होईल आणि अर्थातच त्याचा सगळा परिणाम हा औद्योगिक क्षेत्राच्या वाढीवर होतो. हा आपल्यासमोर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या संकटातून सामोरं जाण्यासाठी लगेचच्या लगेच काही उपाययोजना दिसत नाहीत, परंतु आपल्याला दोन गोष्टी मला इथे प्रामुख्याने मांडाव्याशा वाटतात की एक तर अत्यंत वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर सिंचनाचा विस्तार आणि त्याच्यामध्ये केवळ मोठी धरणं नाहीत तर छोट्या प्रकल्पाच्या साहाय्याने, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या साहाय्याने झपाट्याने सिंचन विस्तार हा महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा स्किल इंडियाच्या बाबतीमध्ये आपल्या घोषणा झाल्या, परंतु स्किल इंडियाची प्रत्यक्ष अंमलबजावणी फारशी दिसत नाही आणि लोकांना जोपर्यंत कौशल्याधारित शिक्षण आपण देऊ शकत नाही तोपर्यंत हे विकास हा अत्यंत थोड्या मुठभर लोकांमध्ये समाविष्ट राहणार आहे. ही अवस्था जी आहे, बहुसंख्य लोक ही अशा अकुशल लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या दोन गोष्टींवरचा भर आणि तातडीने त्याच्यावरची परिणामकारक अंमलबजावणी ही जरुरीची ठरते. आणि चीनसारखी संधी 1978 मध्ये जी चीनला संधी मिळाली की निर्यातीभिमुख धोरण आपण स्वीकारलं आणि ती मिळाली, तशी संधी खरंच आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. कारण जागतिक अर्थव्यवस्था जर मंदीच्या चक्रात जात असेल तर ती संधी आपल्याला नाही आहे. तेव्हा देशांतर्गत लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि याचा अर्थच असा आहे की जी क्षेत्र ज्याच्यामध्ये अकुशल मनुष्यबळ आहे त्याची उत्पादकता वाढवणं, त्या क्षेत्राची उत्पादकता वाढवणं हाच आपल्या समोरचा मार्ग आहे. आणि म्हणून मी सिंचन आणि कौशल्याधारित शिक्षण या दोन मुद्द्यावर भर दिला. बरोबर आहे मिलिंदजी, या दोन मुद्द्यावर आपल्या अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर येऊ शकतं हे एका बाजूला आहे. परंतु आत्ताच्या घडीला आत्ताची परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यातला शेतकरी असेल, विदर्भातला शेतकरी असेल किंवा कोकणामधला शेतकरी असेल, या तिघांनाही पाऊस नाही याची झळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर, खानदेशातल्या काही भागामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्यासाठी म्हणून येत्या काही दिवसामध्ये पाऊस जर पडला नाही किंवा समांतरकारक पाऊस झाला तर दोन वेगळी चित्र महाराष्ट्रासाठी काय दिसतात आपल्याला? नाही, याच्या
तातडीची म्हणजे आता नदीच्या काळात जो दुष्काळाची परिस्थिती उद्भवेल त्यासाठी तर सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत करावीच लागेल. म्हणजे आपण किती दीर्घकालीन मुद्दे जरी मांडले तरी सुद्धा तातडीची मदत ही त्यांना हाताला काम देऊन त्यांना वेगळ्या प्रकारे थेट मदत काही करता येईल का या पद्धतीने केलीच पाहिजे. नाहीतर वाढणारा असंतोष इतका प्रचंड असेल की त्याला तोंड देण्याची ताकद या राजकीय व्यवस्थेमध्ये असणार नाही. आणि एक नैतिकता म्हणून देखील हे तातडीने करण्याची गरज आहे. म्हणजे हे खरं तर मगाशी मी म्हटलं सिंचन वगैरे गोष्टी याच्यामध्ये ग्रामीण तुम्ही सोलापूरचं उदाहरण घ्या आणि हे सोलापूरमध्ये ज्या प्रकारचं जलसंधारणाची कामं झाली आणि येत्या काही दिवसात याच्यावर बरीच चर्चा होईल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने लोकांच्या श्रमशक्तीचा वापर करून आणि जास्त कल्पक त्यांनी जलसंधारणाची कामं झाली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सोलापूरमधून आपल्याला दिसतो की सोलापूरमध्ये त्यांनी पहिलं काम असं केलं की 1972चा जो दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये रोहिओची जी कामं करण्यात आली होती त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचं काम प्रभावीपणे झालं. याच्यामध्ये धडा असा आहे की आत्ताची जर परिस्थिती लोकांना काम नाही अशी इतकी भयानक असणार असेल तर तुम्हाला मनरेगाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याला पर्याय नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणावर लाखो विहिरींचा कार्यक्रम हाती घेणार, लाखो विहिरी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात होतील याचा कार्यक्रम हाती घेऊ. याचप्रमाणे त्यांना इतरही जलसंधारणाची कामं हाती घ्यावी लागतील आणि लोकांच्या हातात पैसा जाईल आणि एकीकडे कामं देखील शाश्वत अशी जलसंधारणाची कामं होतील. अशा तऱ्हेचे मार्ग वापरल्याखेरीज आता पर्याय दिसत नाही आणि हे युद्ध पातळीवर करण्याची कामं आहेत असं मला वाटतं. तात्कालिक योजना काय करायला लागतील आणि दीर्घकालीन योजना काय करायला लागतील याचा उहापोह आता आपण मिलिंद मुरक्कर यांनी केला. अभय टिळक, जो आशावाद आपल्याकडे अर्थमंत्र्यांनी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी व्यक्त केलेला आहे त्याच्याशी आपण कितपत सहमत आहात की इंटरनल कन्झम्पशनमुळे आता एक मुद्दा जो होता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा तो तर राजेश तांबे यांनी निकाली काढला की फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करता येऊ शकत नाही, परंतु भारतीय अर्थव्यवस्था ही पुरेशी अशा प्रकारच्या झटक्यापासून इन्सुलेटेड आहे. उदय जैन, आपण म्हणजे डॉक्टर रघुराम राजन किंवा अरुण जेटली या दोघांच्या विधानाची जी चौकट आहे ती थोडी जरा आपण बघूया. या दोघांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आज जी काही पडझड जगभरात दिसतेय आणि जी भारतीय शेअर बाजारात सुद्धा घडलेली आहे याला प्रामुख्याने आपण शब्द अधोरेखित करूया, भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाहेरचे घटक जास्ती कारणीभूत आहेत. हा त्यांचा पहिला मुद्दा आहे. करेक्ट. दोन, ज्याला आम्ही म्हणजे अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आम्ही जे शिकतो की ज्याला आम्ही एखाद्या अर्थव्यवस्थेची डिग्री ऑफ इंटिग्रेशन म्हणतो, म्हणजे एखाद्या देशामधून केली जाणारी निर्यात आणि त्या देशामध्ये केली जाणारी आयात या दोघांच्या एकत्रित मूल्याची त्या देशाच्या ठोकर देशी उत्पादनाशी जी टक्केवारी येते ती टक्केवारी आपल्या देशाच्या बाबतीमध्ये 91 सालानंतर कुठे 40% गेलेली आहे. याचा अर्थ 60% भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक किंवा वैश्विक बाजारपेठांमधल्या चढ उतारांपासून अस्पर्शित आहे, कारण आमचं इंटिग्रेशन झालेलंच नाहीये तेवढं. त्यामुळे आज चीनने त्याच्या चलनाचं अवमूल्यन जरी केलं किंवा एकूण आशियाई देशांमध्ये अवमूल्यन घटवून आणण्याची स्पर्धा जरी वाढली तरी मुळात भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचे केवळ अनुषंगिक परिणाम जाणवतील, थेट परिणाम जाणवणार नाहीत, कारण मुळात आमची डिग्री ऑफ इंटिग्रेशन खूप कमी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमची प्रचंड लोकसंख्या आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे असणारा डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि म्हणून देशांतर्गत बाजारपेठ जी मोठी आहे की जे बाकीच्या देशांच्या बाबतीमध्ये तो प्रश्न फार म्हणजे संवेदनशील आहे, आमची देशी बाजारपेठच खूप मोठी आहे. आणि म्हणून मगाशी मुरुक्कर जे म्हणत होते तो मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो. आणि रघुराम राजन ते केव्हापासून म्हणतायत की मेक इन इंडिया फॉर इंडिया, त्या दृष्टीने सगळ्यात मला महत्त्वाचं गोष्ट काय वाटते उदयजी इथे की हे सगळे घटक जे आहेत आज भारतीय शेअर बाजारामधली पडझड ही एका दिवसामध्ये जवळपास 5200 कोटी रुपये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इकडनं काढून बाहेर नेले म्हणून ही पडझड झालेली आहे. मुळामध्ये आमच्याकडे आज जो प्रश्न आहे तो प्रश्न जी सरकारी गुंतवणूक आहे तिची उत्पादकता वाढवणं, खोळंबून राहिलेले प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावणं आणि सध्याच्या अनिश्चित वातावरणामध्ये खाजगी गुंतवणूकदार, खाजगी कॉर्पोरेट क्षेत्र गुंतवणूक करायला जे काकू करताय आणि ते स्वाभाविक आहे,
त्या परिस्थितीमध्ये सरकारने त्याच्या पातळीवर गतिमान बनून सरकारी खर्चाचं इंजिन जो मल्टिप्लायर आपल्याला अपेक्षित आहे तो सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जेटली आणि रघुराम राजन यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की जरी हे सगळे जागतिक बदल होत असले तरी मुळात भारतीय अर्थव्यवस्थेचं एक जे संरक्षक कवच आहे की मुळात मोठी लोकसंख्या आमचं कमी असणार किंवा लो असणारी डिग्री ऑफ इंटिग्रेशन, आमचं देशांतर्गत मोठी बाजारपेठ आणि 2004 सालापासून आम्ही ज्या मोठ्या खर्चाच्या इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या योजना राबवतोय की ज्यातनं क्रयशक्तीची झिरपण वेगवेगळ्या स्तरामध्ये होतीये, त्याच्यावर त्या सक्षमीकरण करणं हा मला वाटतं मुख्य आपलं चॅलेंज आहे. अभयजी, त्या मानाने अजून आपण भारतीय अभयजी, मला एक निरीक्षण या ठिकाणी नोंदवायचं आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे की आतापर्यंत भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातल्या 10 मोठ्या जर पडझडी आपण पाहिल्या तर त्यातल्या 6 किंवा 7 पडझडी या अमेरिकन मंदीच्या काळातल्या किंवा अमेरिकेशी निगडीत अशा होत्या. परंतु आत्ताची जी पडझड आहे ही चीनशी निगडीत अशी आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलाची नांदी म्हणायची. हाऊ डू यू सी दिस? आता अमेरिका आपल्या या सगळ्या पडझडीला अमेरिका जबाबदार नाही आहे एका अर्थी. हो, नाही, पण मी फक्त एवढंच म्हणेन उदयजी, मी तुमच्याशी सहमत आहे, पण इथे सुद्धा पुन्हा चीन आणि अमेरिकेचं एक जे विशिष्ट नातं आहे आणि त्यामुळे एकूण जागतिक अर्थव्यवस्थेची किंवा आशियाई अर्थव्यवस्थांची अमेरिकी अर्थव्यवस्थेशी जी जुळणी झालेली आहे त्याचा संबंध इथे आहे की मुळात चीनी बाजारपेठ अस्थिर झाली आहे, चीनी ग्रोथ रेट कमी झाला आहे. त्यामुळे उद्या मंदी जर चीनला ग्रासून उरली तर काय होईल या भीतीने आणि दुसरीकडे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजाचे दर वाढवण्याची शक्यता असल्यामुळे एकूण युरोपीय आणि अमेरिकी परदेशी वित्तीय संस्थांनी आशिया खंडातल्याच आपल्या गुंतवणुकी आवर्त्या घेतल्यात आणि म्हणून इकडनं पैसा गुंतवून शक्यतो त्यातल्या त्यात सेफ गुंतवणुकीकडे म्हणजे डॉलरकडे सरकायचं हा जो ट्रेंड गेल्या 2-3 दिवसात दिसतोय त्याच्यामुळे ही घसरण झालेली आहे. म्हणजे जरी आता तात्कालिक कारण युआनचं अवमूल्यन किंवा चीनमधली अस्थिरता हे जरी असलं तरी अमेरिका हा फॅक्टर पुन्हा बॅकग्राऊंडला राहतोय कारण ह्या दोन्ही गोष्टी समांतर घडत आहेत. नाही, अभयजी, कार्यक्रमाचा शेवट करताना एक प्रचंड मोठा आशावाद आता मिलिंद मुरुगकरांच्या संपूर्ण विवेचनामध्ये अत्यंत अभ्यासू असं विवेचन होतं. त्याच्यामध्ये आलंय की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म काय करायला पाहिजे. परंतु मूडीज अशा नावाची जी एक आर्थिक रेटिंग करणारी जी संस्था आहे त्याच्यामध्ये आमचं काय म्हणू आर्थिक विकासाचा दर जो आहे जो 7.5% त्यांनी 7% येईल असं सांगितलेलं आहे. या सगळ्याशी काय आपण सांगड घालाल, याचं काय जोड लावाल? अभय टिळक. नाही, मला असं वाटतं की मला एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की आता एकूण संपूर्ण मला व्यक्तिशः असं वाटतं की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था आता मंदीच्या एका नव्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे. करेक्ट. की चीन आणि पर्यायाने संपूर्ण आशियाई अर्थव्यवस्था, कारण उदयजी तुम्हाला आठवत असेल 2008 सालानंतर चित्र असं तयार झालं होतं की जरी अमेरिकी अर्थव्यवस्था गांजलेली असली तरी तुम्हाला जर आठवत असेल तर इकॉनॉमिस्टने चिंडिया अशी फ्रेज कॉइन केली होती की चीन आणि इंडिया मिळून जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर काढतील. कदाचित आता इथून पुढच्या काळात तो संपूर्ण भर हा चीनकडनं पुन्हा भारताकडे सरकतोय का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने भारत एका फार मोक्याच्या वळणावरती येऊन ठेपली आहे भारतीय अर्थव्यवस्था. हे इथनं फार प्रकट ज्याला पण एक स्ट्रॅटेजिक पॉइंट म्हणू अशा एका पॉइंटवर आता भारतीय अर्थव्यवस्था आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे परंतु ज्या गोष्टीची तुम्ही आणि आम्ही सगळेजण वाट पाहतो राजेश तांबे, या सगळ्या चर्चेचा निचोड शेवटी हा जो प्रेक्षक जो आपला कार्यक्रम बघतोय त्यांनी गुंतवणूकदार म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेअर मार्केटमध्ये आपलं जे स्थान आहे, आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवत न्यावी आणि वाढवत न्यायची असेल तर कुठले सेक्टर्स तुम्ही सांगाल की ज्याच्यामधून त्यांना जास्तीत जास्त परतावा या अशा पडझडीच्या काळात मिळू शकेल? यू आर एक्सपर्ट इन दॅट. माझं म्हणणं हे आहे नथिंग टू फिअर अबाउट. आपली मार्केट बिलकुल जसं तुम्ही म्हणाला इन्सुलेटेड आहे, ग्रोथ स्टोरी आहे. आपली इंटरनल डिमांड खूप इंटॅक्ट आहे क्योंकि आपली 120 कोटीची पॉप्युलेशन आहे. पोट अजून भरलेलं नाही. माझं पोट भरलं नाही, निरगुडकर साहेब तुमचं पोट भरलेलं नाही आहे. वी आर स्टील हंग्री. सो देर स्टील अ फायर इन द बेली. सो अल्टिमेटली डिमांड हॅज टू कम इन. डिमांड जेव्हा येईल
येईल तेव्हा डेफिनेटली ग्रोथ स्टोरी इंडियामध्ये आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं चायनामध्ये, अँड देन आय कम टू स्टॉक स्पेसिफिक, की चायनामध्ये जेव्हा अमेरिका हे त्यांना सांगत होतं की तुमचे एक्सपोर्ट्स हॅव टू मॅच इम्पोर्ट्स, आणि तेव्हा त्यांचे एक्सपोर्ट जास्त होते आणि त्याच्याने तुम्ही क्रिएटेड डिस्टॉर्शन्स इन द इकॉनॉमी, आणि अल्टिमेटली नाव यू हॅव कम अप हे मग हे असे झटके लागतात. आता स्टॉक स्पेसिफिकमध्ये मराठी माणसाला हे सांगतो की अशोक लेलँडचा शेअर आज पण 90 रुपयाला आहे. घ्या. 222-220चा टार्गेट प्राइस आहे 1.5 वर्षामध्ये. विच अदर सेक्टर? फार्मा. क्योंकि फार्मामध्ये इंडियामध्ये बिमाऱ्यांची कमी नाही, पेशंटची कमी नाही, डॉक्टरची कमी नाही, याची कमी नाही. अल्टिमेटली 120 करोड पॉप्युलेशन. या पडझडीत कुठली अपॉर्च्युनिटी सर्वात प्रामुख्याने समोर येते? फार्मा सेक्टर विल बी व्हेरी गुड, पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये मी म्हणतो ल्युपिन, क्योंकि तुम्ही एक मेडिसिन घेता 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस, दे आर द फ्रंट रनर्स इन एटीटी, अँटीट्युबरक्युलोसिस. 1 वर्ष तुम्हाला रिफॅम्पिसिन खायचे, कॉस्ट पैसाजमध्ये. त्याच्यानंतर एफएमसीजी विल डू व्हेरी वेल. तुम्ही आयटीसीचे रिझल्ट्स बघा, काय फॅन्टास्टिक रिझल्ट्स आहे आयटीसीचे. द कंपनी इज टॉकिंग अबाउट टू गेट ऑन टू द नेक्स्ट जनरेशन ऑफ 1 लाख crores. आटा 45 रुपये किलो विकते, काय मार्जिन्सवर काम करते. सेंचुरी कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते. आटा कॅनॉट बी ॲट 45, बट दॅट इज देअर मार्केटिंग गिमिक अँड द नेटवर्क व्हॉट दे क्रिएटेड इन द लास्ट 60 years. हिंदुस्तान लिव्हर झिरो डेट कंपनी, आयटीसी झिरो डेट कंपनी, 60 वर्ष घेतले त्यांनी इंडियामध्ये टू बिकम झिरो डेट, अँड नाव दे विल टेक द ॲडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन. तो इथून तुम्ही जी बघाल मल्टिप्लिकेशन ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट विल बी. गुंतवणूकदारांनी या पडझडीमध्ये घाबरायचं कोणतंही कारण नाही. सेक्टर तुम्ही सांगितलं, फार्मा सेक्टर असेल किंवा एनर्जी सेक्टर असेल, दे शुड कंटिन्यू. एफएमसीजी करायचा, फार्मास्युटिकल मध्ये करायचा, त्याच्यानंतर आपला येणाऱ्या टाइम मध्ये ऑटो सेक्टर इज व्हेरी गुड. असे 4-5 सेक्टर्स आहेत. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनावर आर्थिक घडामोडींचा काही ना काहीतरी परिणाम होत असतो. जागतिकीकरणात ग्लोबल घटनांना देखील लोकल संदर्भ असतात. जागतिक आर्थिक घडामोडी तसंच महत्वाच्या लोकल संदर्भांचा आज आम्ही या चर्चेतून धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. जागतिक घटनांमधील घटनांची जाणकारी असणं अत्यंत महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. बचत हा शब्द मध्यमवर्गानं केव्हाच मागे टाकलेला आहे आणि गुंतवणूक हा शब्द तरी जवळ केलेला आहे. ही गुंतवणूक या पडझडीमध्ये कितपत सुरक्षित आहे ते तपासून पाहणं आज फार महत्वाचं होतं. म्हणजे या सगळ्यात मोदींनी काय करावं किंवा या सगळ्यामध्ये जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी काय करावं, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी काय करावं, यापेक्षा तुम्ही आम्ही काय करावं याला फार महत्व आहे. फक्त या सगळ्यात फक्त मुंबईकरांनाच रस असेल असं नव्हे, तर मराठवाडा किंवा नागपुरातल्या एखाद्या शेतकऱ्याला किंवा त्याहीपेक्षा सुद्धा गुंतवणूकदाराला देखील, नागरिकाला देखील याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी दे हरी माझ्या खाटल्यावरी असं म्हणायचे दिवस होते, ते गेले. हे याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. आता जे तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ती जागरूकता, ते भान आणण्याचा आज प्रयत्न या कार्यक्रमातून केला. जगाच्या कुठल्या तरी भागात एखादी काहीतरी घटना घडते आणि त्याचे पडसाद आमच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. त्यातनं काही संधी आणि काही धोके निर्माण होतात. अर्थव्यवस्था जागतिक वातावरणापासून पूर्णपणे अलिप्त किंवा सुरक्षित राहू शकत नाही. भारतही त्याला अपवाद नाही. पण जागतिक आर्थिक वातावरणात होणारे बदल नेमके हेरून त्यावर वेळीच उपाययोजना करणं आपल्या हातात असतं. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक वणव्याच्या झळांपासून कसं वाचवायचं याचा एक प्रकारचा रोडमॅप काय असावा याची एक सुतोवाच आपल्याकडे आता मिलिंद मुरुगकरांनी केलं, तरच ते आव्हान आपल्याला पेलणं शक्य होणार आहे. आजच्या चर्चेत जगाची आणि देशाची अवस्था नेमकी कशा दिशेने जाते याचं जसं दर्शन झालं, तसंच या सगळ्याचा तुमच्या आमच्या जीवनावर कसा प्रभाव पडणार आहे आणि तो पडताना आपण काय काळजी घ्यायला हवी, कुठल्या संधी साधायला हव्यात या देखील या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेवटी अर्थव्यवस्था हा सगळ्या सुधारणांचा कणा आहे आणि हा कणा भक्कम असणं ही या देशाची गरज आहे. त्याकरताच ही चर्चा घडवून आणली. त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तिन्ही तज्ज्ञांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.